राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचं पुनरागमन झालंय। अनेक भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं सत्र सुरूच आहे। आता पुढील 24 तासांमध्ये आणि आज मध्यरात्री हवामान विभागाकडून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील या 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री ढगफुटी सुद्धा होऊ शकते। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये भयंकर प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। राज्यात पुन्हा एकदा भयंकर पावसासह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने आज या 12 जिल्ह्यांना दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा या हवामान खात्याने दिलाय। काल झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सुद्धा झाली, त्यामुळे नदी नाले एक झाले होते, तर बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळून सुद्धा खूप सारी जीवितहानी झाली। त्यामुळे आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासांमध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। गेली 4 ते 5 दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला। महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीला देखील विलंब झाला, मात्र त्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती। पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग आला होता। मशागतीची कामं आटपून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। अखेर गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केलंय। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे। पण दुसरीकडे आता पुन्हा एकदा राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये भयंकर अवकाळी पाऊस तसेच ढगफुटी होणार असल्यानं हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केलाय। काही भागांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा मुसळधार पाऊस आणि ढगफुटी होण्याची शक्यता आहे ते लगेच पाहून सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। आज रात्री महाराष्ट्रातील या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने म्हणजेच IMDने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिलाय।